पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. 21 वर्षापासून वृद्ध शेतकरी झिजवतोय शासकीय कार्यालयांचे उंबरठे. पतसंस्था कर्जाची परतफेड करूनही ट्रॅक्टर परत देत नसल्याचा आरोप. सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील विश्वनाथ चांगले यांनी राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या देऊळगाव राजा शाखेतून कर्ज काढून ट्रॅक्टर विकत घेतले. नियमित कर्जाची परतफेड करून देखील ती रक्कम खात्यात जमा करण्यात आली नाही. त्यामध्ये कर्मचाऱ्याकडूनच लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे आणि कुठलीही पूर्वसूचना न देता ट्रॅक्टर पतसंस्थेने परस्पर जप्त केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 21 वर्षापासून वृद्ध शेतकरी विश्वनाथ चांगले हे दुय्यम निबंधक, संबंधित पतसंस्था यासह इतर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पतसंस्थेवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा या पतसंस्थेच्या विरोधात आंदोलन उभारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल रिंढे यांनी दिला आहे. या प्रकरणी संबंधित पतसंस्थेशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने वारंवार दुय्यम निबंधक कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे आता दुय्यम निबंधक कार्यालय काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विश्वनाथ चांगले हे शेतकरी असून यांनी राधाकृष्ण नागरी सहकारी बँक मलकापूर यांच्याकडून कर्ज घेतले होते. दाम दुपटीनं भरून सुद्धा त्यांचं ट्रॅक्टर ओढून नेलं. शेतीसुद्धा मॉर्गेज करून घेतली आणि त्याची खूप प्रमाणात त्यांच्याकडून पैसा वसूल केला आणि पैसा वसूल करून इथपर्यंत थांबले नाही. त्यांचं ट्रॅक्टरसुद्धा त्या शेतकऱ्याला वापस दिलं नाही. तरी सांगायचं या शेतकऱ्याला 21 वर्षापासून या शेतकऱ्याला सर्वांच्या दारामध्ये जावं लागत आहे. यांना या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. तरी अशा बँकांविरोधात DDR कारवाई करणार आहेत का नाही याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी इशारा देतो. अशा बँकांवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा यांच्यावर या DDRच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. विश्वनाथ हितराम चांगले यांना भेटलो बुलढाणा DDR ऑफिसला, उपनिबंधक ऑफिसला. त्यांनी कर्ज घेतलेलं आहे 2005 मध्ये वाहनावरती आणि त्यांची शेतीसुद्धा मॉर्गेज केलेली आहे. वाहनावर कर्जसुद्धा नाही आहे. परंतु 3 वर्ष परतफेड कालावधी असताना सुद्धा यांच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला 2006 मध्ये. त्यांनी हप्तेसुद्धा भरलेले आहे. परंतु पोलीस स्टेशनमध्ये साखरखेडा पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर जमा झाल्यानंतर पतसंस्थेने परस्पर ट्रॅक्टर ओढून नेला. यांच्या कुठेही सह्या नाही आहे, यांची कुठेही अनुमती नाही आहे आणि 2006 पासून आजपर्यंत यांना कुठल्याच प्रकारची माहिती दिली नाही आहे. यांनी 2025 मध्ये कर्ज वसूल रक्कम डिमांड या उपनिबंधक ऑफिसतर्फे 7,19,000 भरलेले आहेत. मी मलकापूर गोजरमधील राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था शाखा देऊळराजा यांच्याकडून कर्ज घेतलं 2005 मध्ये. या पतसंस्थेनं माझी भरपूर फसवणूक केली. 2005 मध्ये कर्ज घेऊन तो ट्रॅक्टर 2006 पासून साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये उभा होता. तो परस्पर त्यांनी तिकडे सोडून नेला. मला काय येत नाही. माझं घर, शेती सगळं गाण, अजून मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. तरी मला DDR ऑफिसकडून मी पत्रे वाचा न्याय मागितला. तुमची मागणी काय आहे आता? मला माझं झालेलं नुकसान द्यावं, माझा ट्रॅक्टर द्यावा, फौजदारी गुन्हा दाखल. पुरा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि ज्या लोकांना माझे अपहरण केलं पैशाचं, माझ्याकडून पैसे घेतले पावती घेऊन, त्या लोकांवर गुन्हे दाखल करावा. किती लाखाचा अपहार झाला? सगळं 2,14,000. तुमच्याकडून घेतली, पावती दिली नाही? पावती नाही दिली. माझ्याकडून पावती दिली. 7,19,000 घेतले. पावती दिली, बँक खात्यात जमा केले.